विसरणार नाही की हा आमचा मुलगी आहे, हा माझा बाप आहे, हा माझा भाव आहे, माझा बहीण आहे, हे सगळं आम्ही काय विचार करणार नाही. जे माझ्यावर त्या खुर्चीवर बसायला पाहतील त्यांना बाजूला करायचं काम मी करणार आहोत. म्हणून हे तुमचं मी काम केलं, इमाने इतबारे काम केलं. 50 वर्ष या भूमीचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून, या भूमीमध्ये राहणाऱ्या गरीब आदिवासी माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी सतत काम करत आलेलो. आणि मध्ये येऊन हे जरी असं प्रकारचं वातावरण तयार करत असतील तर त्या लोकांना आपल्याला वाट लावायचं काम पुढेच्या कालावधीमध्ये करावं लागेल. अशा प्रकारचं आपल्या सर्व जनतेला मी आवाहन करतो. आणि शेवटचा श्वास असेपर्यंत एक मुलगी गेला तरी चालेल, एक मुलगी माझ्याकडे आहे, दुसरी माझ्या मुलगाही मागे बसलेला आहे. आणि दोघेही असल्यानंतर माझा एक भाऊ, सक्का भाऊ जो विरोधात गेला तो सुद्धा माझ्या मागे उभा झालेला आहे. आणि माझ्या भावाचा चुलत भावाचा मुलगा रामेश्वरराव आत्राम ते सुद्धा माझं त्यांच्या जोडीला माझ्या पाठीमागे एक गेला तर माझ्याकडे फौज तयार झालेल्या घराचा पूर्ण घर माझ्या आत्राम घराला थोडा एकत्रित झालेला आहे. आणि पूर्ण आत्राम घराला या हलगेकर लोकांना नदीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, हे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो. जय सेवा, जय भीम, जय विदर्भ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.